हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। तर आज आपण इथे गोबीची रेसिपी बनवणार आहोत। तर मी इथे एक मोठा गोबी घेतलेला आहे, मीडियम साइजमध्ये पण चालेल। तर गोबीला आपण इथे कट करून घेऊया, कापून घेऊया। तर गोबी इथे खूप बारीक आणि खूप मोठे पण कट करायचं नाहीये, तर मीडियम साइजमध्ये कट करून घ्यायचं आहे। आज आपण इथे गोबी मंचुरियन फ्राइड राइस बनवणार आहोत। तर चला गोबी फ्राइड राइस कसं बनवायचं बघूया। तर मी ते सारे गोबीला कापून घेतलेला आहे। तर याला मी इथे एक बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेतल्यावर तोपर्यंत मी ते गॅसवर एक पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवले होते उकळी येईपर्यंत। तर इथे पाणी गरम झालेलं आहे। तर जे गोबी आपण कापून घेतलेला आहे ते गोबीला आपण इथे पाणीमध्ये घालूया। पाणीमध्ये छानसे उकळी आली पाहिजे, तर त्यानंतरच गोबी आता घाला आणि ते 5 मिनिट, जास्त पण नाही, 5 मिनिटच याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे गोबीला। आता हे गोबी तयार झालेलं आहे, शिजून घेतलेलं आहे। फक्त 50% शिजून घ्यायचं आहे, जास्त सॉफ्ट पण शिजून घ्यायचं नाहीये। तुम्ही बघू शकता, बस एवढाही पाहिजे। त्यानंतर ते एक बाउलमध्ये काढून घेऊन याला पूर्णपणे थंड व्हायला सोडूया। थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकचा पेस्ट घालूया। मी ते घरातच कुटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। हलकासा दरदरा कुटून घेतलेला आहे। त्यानंतर इथे घातल्यावर थोडासा आपण इथे मीठ पण घालूया। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। मीठ घातल्यावर याला मिक्स करून घेऊया। तर मिक्स करून छान अशी कोट झाली पाहिजे गोबीला, लसूण आणि अद्रक आणि मीठ छान असे कोट झाल्यावर तुम्ही बघू शकता 5 मिनिट केले याला असंच सोडूया। 5 मिनिट झाल्यावर तोपर्यंत आपण याला मसाला तयार करून घेऊया। तर मी इथे एक बाउलमध्ये 2 चमचे भर एवढं, 3 चमचा एवढं मी इथे दही घेतलेलं आहे। तर दही घातल्यावर एक छोटी चम्मच एवढं, चमचा भर हळदी घालूया। त्यानंतर लाल मिरची पावडर पण घालूया। तिखट तुमच्या अनुसार घालू शकता, किती पाहिजे तेवढं। मुलांना बनवत असेल तर तुम्ही थोडंसं कमी पण घालू शकता आणि थोडंसं मीठ पण घालूया। त्यानंतर थोडंसं गरम मसाला घालूया। गरम मसाला घातल्यानंतर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर, त्यानंतर इथे थोडासा 1 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर आणि 1 टेबलस्पून एवढं इथं मैदा घालूया। तुम्ही बघू शकता कमी जास्त केवढं घालू शकता। तर मी ते 2 टेबलस्पून एवढं मैदा आणि कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। कॉर्नफ्लोअर नाही तर तुमच्यापाशी इथे तुम्ही तांदळाचा पीठ पण घालू शकता। तर मी ते 1 टेबलस्पून एवढं तांदळाचा पीठ पण घातलेला आहे। आता ह्याला मिक्स करून घेऊया छान मस्तपैकी। तर मिक्स करून घेतल्यावर थोडासा आपण इथं पाणी घालूया। जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडा घालत मिक्स करून घ्यायचं आहे। घातल्यानंतर एक छानसा बॅटर तयार करायचं आहे। बॅटर आपला रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण बॅटर तयार करायचं नाहीये। तर तुम्ही बघू शकता छानपैकी बॅटर तयार झाल्यानंतर आपण इथे गोबी घालूया। गोबी घातल्यावर याला पण मिक्स करून घेऊया। तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता, नाहीतर हाताने पण मिक्स करू शकता। छान असे मिक्स केल्यानंतर याला आपण फ्राय करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता बॅटर आपला छानपैकी गोबीला कोट झालेला आहे। कोट झाल्यानंतर याला फ्राय करून घेऊया। तर मी ते गॅसवर तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे ऑलरेडी। तेल आपलं गरम झाल्यावर एक करून आपण इथे गोबीला सोडूया। तुम्ही पाहिजे असेल तर चमच्याने पण घालू शकता, स्पूननी। तर कढाईमध्ये किती गोबी बसतात तेवढंच बघून तुम्ही घालू शकता। छानपैकी तेल गरम झालेला पाहिजे आणि गॅस फ्लेम जे आहे ते मीडियममध्ये ठेवायला पाहिजे, हाय फ्लेममध्ये नाही ठेवायचं। मीडियम फ्लेममध्ये ठेवून गोबीला फ्राय करून घ्यायचं आहे। तर घातल्यानंतर लगेच तुम्ही चमचा वगैरे घालायचं नाही आहे। 5 मिनिट थोडं सोडून नंतर तुम्ही छानपैकी याला पलटू शकता। तर हळूहळू पलटा आणि बघू शकता मी इथे कलर वगैरे काही घातलेला नाही, तरी पण आपली गोबी किती छान लाल आणि टेस्टी बनलेला आहेत। तुम्ही याला असे पण खाऊ शकता, मंचुरियन बनवून पण खाऊ शकता। तर एक करून जो बाकी अजून आहे ते गोबी पण आपण असंच फ्राय करून घेऊया। तर याला काढूया साईडमध्ये आणि सगळे गोबी फ्राय करून घेतल्यानंतर आता एक मोठासा कढाई घेऊया। कढाईमध्ये
तेल घातल्यानंतर याच्यामध्ये मी इथे लसूण आणि अद्रकला बारीक कट करून घेतलेला आहे, त्याला पण घालूया। त्यानंतर 2 बारीक कापून घेतलेले हिरवी मिरची पण घालूया आणि हलकासा मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण कांदा पण कापून घेतलेला आहे, कांदा पण घालूया। मीडियम साईजमधले कापून घेतलेला आहे मी, खूप छोटे आणि खूप मोठे पण नाही। त्यानंतर शिमला मिरची पण घालूया। शिमला मिरची, कॅबेज, जे जे फ्राईड राईसमध्ये तुम्ही घालू शकता ते घरात असलेले तुम्ही घालू शकता। तर छानपैकी फ्राईड राईस तुम्ही घरातच बनवू शकता। थोडासा 2 चमचेभर एवढं सोया सॉस घालूया आणि मी ते 2 चमचाभर एवढं टोमॅटो केचप घेतलेला आहे, त्याला पण घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आणि याला छानपैकी बघा। त्यानंतर मी इथे 1 चमचाभर एवढं विनेगर घेतलेलं आहे। विनेगर नाही तर तुम्ही इथं निंबाचा रस पण घालू शकता। त्यानंतर गोबी जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते गोबीला पण आपण ॲड करूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। तुम्ही असंच मंचुरियन बनवून पण ह्याला खाऊ शकता, नाहीतर याच्यामध्ये राईस पण घालू शकता। त्यानंतर इथे स्प्रिंग ऑनियन पण घालूया, छान वाटतं या खायला पण। त्यानंतर थोडासा याच्यामध्ये आपण काली मिरचीचा पावडर पण घालूया आणि छानपैकी मिक्स करून घ्या। आपलं मजेदार टेस्टी फ्राईड राईस रेडी झालेला आहे आणि मीठ इथे चवीनुसार घालूया, कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये भातामध्ये वगैरे मीठ घातलेलंच होतं, त्यामुळे तुम्ही बघून घालू शकता। व्हिडिओ छान वाटला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ह्या रेसिपी जरूर ट्राय करा, खूप छान आणि खूप टेस्टी बनतं। बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरातच टेस्टी आणि मजेदार मंचुरियन, राईस वगैरे बनवू शकता। तर अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद।